नमस्कार मंडळी. आपण स्वतःवर हसलो की जग सुद्धा आपल्या सोबत हसतं. उत्तम विनोदाचं हे रहस्य माहीत असणारे आपले सगळे विनोदवीर सोबत घेऊन पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, सतत गप्पा मारत मारत लोकांना सतवण्यात आनंद मिळवणाऱ्या 2 टवाळ बायका म्हणजेच शालू मालूची जोडी आज गेल्यात कपड्यांच्या दुकानात. बघूया तिकडे काय घडतंय. तुमच्या समोर हा हास्य धुमाकूळ घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर. अहो बघू दादा. ही बघा. अहो हा काय बघा ना इकडे. हा हे बघा, ही घेऊ का ही घेऊ? हा ही छान आहे, ही घे ही घे. कुठली ही? हा हिचा पदर छान आहे, घे. पदर दिसला तुम्हाला? हा 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 बघ. अरे वा छान आहे, मस्त पदर याचा आहे बघ, कमाल आहे, घे. नाही पण मला ह्याचा रंग आवडलाय. हा मग ही घे ना, चल ना. ऍक्च्युली टेक्स्चर ह्याचं चांगलं आहे. मग घे ही घे, चल. मॅडम मी काय म्हणतो, दोन्ही घ्या ना तुम्ही. नाही 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 दोन्ही एक घ्या. मिनिट एक मिनिट एक मिनिट. नाही नाही थांब थांब. नाही दोन्ही नाही, दोन्ही नाही. एकाच बजेट आहे, दोन्ही नाही. सर दोन्ही छान आहेत, दोन्ही घ्या तुम्ही. एकच घे. ऐका बघ, ही तुला घे. ही जी साडी आहे ना, ही गोऱ्या रंगाच्या मुलीला सूट करते. ही घे. म्हणजे मी गोरी नाहीये? नाही नाही तू आहेस ग, पण तुझं सौंदर्य वेगळं आहे ना, गव्हाळ सौंदर्य आहे तुझं. हा घे पटकन, चल घे चल. ओ इकडे लक्ष तरी द्या ना. घे ना पटकन. तुम्ही काय चिडचिड करताय मगातपासून? किती वेळ झालं तेच चाललंय. तुमच्या बहिणीचं लग्न आहे की नाही? घरची सून उठून नको दिसायला. हा छान ताई आहे, चल. ताई ताई हे बघा, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आपल्याकडे बरेच पॅटर्न्स आहेत, वेगवेगळे डिझाईन्स आहेत. पिंट्या दाखवा. जरा कालचा मला आणतो. हे बघा. हे सगळे नवीन पॅटर्न्स आहेत. दाखवा. यातली तुम्हाला आवडणार बघा, यातली आवडणार तुम्हाला. ही बघा, ही एक आहे. खूपच ऊन आहे ना ग मालू. काय ही एक. सूर्य नुसता तळपतोय नाही डोक्यावर. चिपचिप झालीये ग नुसती. नाही तर काय, माझी स्किन नुसती टॅन होत चालली दिवसेंदिवस. मालू खूपच करपली आहेस ग. रस्त्यावर बोलतीयस, लग्नाला उभी राहिले तर स्किन गुलू नको व्हायला. दुकानात गुलू गुलू करायचंय काय कोणाशी? नाही ग भाई. अजून दाखवू का? ही बघा. ओ दादा दादा. अरे नमस्कार आजी, बसा जरा 2 मिनिटं. यांचा आटपतो मग तुम्हाला दाखवतो. बसा जरा, बसा. बस. हा ही चांगली, ही घेऊन टाक, चल फायनल करेल. तुम्ही सगळे इकडे या. अरे चांगली आहे ग, नको मला नाही बघायची यार. कधीपासून त्या 100 साड्या त्याच ही पण त्याच खरंच चांगली आपल्या होती. परत हो नंदू मला ही काय आवडली. रे नंदू? ही पण एक बघा. गल्ल्यावर कोणाला बसवलायस रे? आजी काय नंदू. मालू आपला नंदू. ऐका ओ आजी, नंदू नाहीये मी, पृथ्वीक आहे. हो. पृथ्वीक. वाटत नाही. कसं वाटून दाखवू मी तुम्हाला, मी पृथ्वीक आहे? नाही 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 सॉरी. नाही ग ना ग, नंदूच आहे. नाही ग, तो नंदू नाही आहे. बघ ना, कमरेवरून वाटत नाही नंदू आहे तो. इथं बस नंदू आजू नाही. आजू इथं बसा बस. बसा तुम्ही, बसा जरा बसा. कोण नंदू, काय चाललंय तुमचं? तो नंदू एक आहे, तो नाला सोपारा स्टेशनच्या बाहेर 5 रुपयात कान साफ करून देतो. एक मिनिट, नाहीतर एक मिनिट. मी कान साफ करणारा दिसतो? हो. अरे साहेब चिडू नका तुम्ही, शांत. अरे हो वाटतंय. दादा सॉरी, गंमत केली साहेब. बसा बसा तुम्ही साहेब. मॅडम करणारा म्हणतात. कुठले आवडले तुम्हाला, ही आवडले की ही आवडले, सांगा मला. मला वाटतं तू कशाला? सॉरी ते ऐकून सारखं काना. सॉरी मला. हा ठीक आहे, चल घे ना, चांगली साडी आहे ही. हा ही घेऊ का? हा घे, परफेक्ट नाही नाही, पण गुण फाईन. लागतो ना. दादा ही द्या. हा घे, चालेल? चल आता, हा, चल ही चालेल, ही ही बघा. पॅक कर, चला. वा वा, हा द्या. काय आजी तर थांबा. साडीत काही मज्जा नाही आहे ना. ही घ्याच तुम्ही, ही A1 क्वालिटीची साडी कुठेच मिळणार नाही. नाही नको, ही नको, मला दुसरी दाखवा. वेगळी दाखवू का? हा आहेत ना आपल्याकडे, खूप व्हरायटी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या रेंज आहेत. कुठली जास्त रेंजची दाखवू का तुम्हाला? चालेल वेगळी दाखवा ना. पिंट्या जरा जास्त रेंजच्या दाखव रे. अरे कुठे पिंट्या? ह्या बघा, ह्या जास्त रेंजच्या साड्या आहेत मस्त.
आणि ह्या सिल्कच्या आहेत सिल्कच्या साड्या यातली तुम्हाला आवडणारच. तुम्ही बघा फक्त. हे काय ग शालू, काय ग ही मालू, बघा ही बघा. ती मोहिनीची साडी आहे काय ग? कोण ग मोहिनी? अगं ती नाही का सुषमाच्या लग्नात आली होती? हा ती पप्प्याची बायको काय ग? तीच होय ती. हा. तिच्यामुळे नाही का बाप्यांमध्ये भांडणं झाली होती साडीवरनं. हा आणि मग असंच या अशा पोरी आहेत ना, या असल्या साड्या नेसतात आणि मग पुरुष भाळले की मग लपडी करत फिरतात. नाही तर काय. मग ये जाऊ दे बाई, पण तू घ्या साडी, तू घे, तू नको टेन्शन घेऊस. तुझा नवरा बघता तुला एक लपड माप आहे. एक मिनिट, म्हणजे नवरा बघता एक लफडं माफी म्हणजे वाटेल ते बोलतायत या. नाही, सर. काय बोललात तुम्ही आता? नाही तुझा नवरा बघता एक लपड माप आहे तुला. रिपीट नका करू. काय बोलत म्हणजे असं साहेब. कसं बोललात तुम्ही? साहेब साहेब काही शिस्त आहे की नाही? चिडू नका तुम्ही, शांत व्हा. या तुम्ही इकडे या, इकडे या. चिडू नका ना आजी तुम्ही. हा. कशाला यांच्यामध्ये बोलते? जरा थांबा ना तुम्ही. आम्ही थांबलोय, आम्ही कुठे जरा शांत बसा तुम्ही. तुम्हाला दाखवतो मी. 1 5 मिनिटं थांबा. हा 5 मिनिटं. मॅडम 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 ही घ्या तुम्ही. हिचा पदर बघा तुम्ही. असा पदर तुम्हाला कुठेच मिळणार नाही साडीचा. बघा फक्त ही साडी उघडून तुम्ही. घे घे पदर नीट घे हा खांद्यावर. ढळला की मग काय घोटाळा होतो. सुमीचं बघितलं ना मालू कसं झालं ते. नाहीतर काय, अशीच साडी नेसली होती ती आणि गेली होती. मग जाऊ दे बाई, कशाला आपण बोलायचं नाही. सुमीचा विषयीच्या समोर नको उगाच कशाला. कोण तुम्ही? काय झालं आजी? नाही काय नाही, तू काय बघ नाही, तू साडी तुझी काय नाही झाला. नाही सांगा ना. अग काय नाही, ती सुमी अशीच साडी नेसून गेली होती ग. अग एकुलती एक पोर ना, अशी शिदोरी घेऊन चालली होती शेतात. आणि मग पुढे मग काय झालं पुढे? सरपंच असा ताट उभा होता आडवाटला. मग पुढे जाऊ दे, पुढे दुसऱ्यांचं कशाला आपण सांगत बसायचं. मरोबर सांगा ना पुढे. नको ग, उगाच तू ऐकशील, तुझ्या मनात काय नाही, नको. सांग सांग सांगा ना आजी पुढे. मोकळी हो, सांग तिला. काही नाही अगं, ती गेली होती अशी शिदोरी घेऊन शेतात आणि ना अशी सप्तरंगी साडी नेसली होती. आणि तिचा बांधा पण माझ्यासारखाच ना ग, 4 चौघांच्या नजरा अशा रोखून धरणारा. अशी गेली शेतात चालत चालत आणि सरपंच आडवाटेल असं ताट उभा ना ग. पुढे काय? सरपंचाच्या पुढे काय? पुढे काय? आता पुढे काय ते कळल ना आजच्या भागात. हा. काल तिथंच एपिसोड संपला सिरियलचा. बावळट आहात जराशा आज्यांनो, बावळट आहात. एपिसोडचं सांगत होतात एवढं. मला वाटलं काहीतरी बावळट आहात जराशा. नाही. आता चिडू नका ना. एपिसोड सांगितलं त्यांनी यार. किती मस्त एपिसोड सांगत होते आजी. काय मस्त किस्सा सांगितला तुम्ही. मी खरंच रमले तुमच्यामध्ये, माहिती रोज का? बघ. हा चांगली सिरियल आहे. पण तुम्ही किस्सा मस्त सांगितलात आजी. नाही तर ह्यांचे काका तोच जुना रट्टाळ किस्सा सांगता तो. ए काकांचं काय? काकां इकडे तुझं काकांचं कशाला मध्ये काढतेस? तुला 100 वेळा सांगितलं काकांबद्दल बोलायचं नाही. काकांबद्दल काकांबद्दल नाही बोलायचं. त्या माझ्या वडिलांचं शिक्षण व्हावं म्हणून त्या माणसाने लग्न नाही केलंय, कळलं ना? किस्स्यावर नाही बोलायचं काकांबद्दल. नाही बोलणार. साडी तर बघ बघा तू ना बघ, तुम्ही. मला नाही बघायची. हा मॅडम या, तुम्ही बघा या. वय काय रे काकांचं? असेल 50-55 असेल का? लग्न करताय? मला कुठे 2-2 लग्न करू, काय करू मी लग्न? माझ्या मालूसाठी बघते रे. बाई माझ्यासाठी नको आता. मालूचं लग्नाचं वय झालंय ना आता. माझ्या मालूचं लग्न नाही ना झालं, त्यांच्यासाठी बोलते. त्यांचं लग्न नाही झालं अजून. नाही झालं. आजी काय ग शालू? आजी शालू काय झालं लग्न मालूचं? असंच. वाईट वाटत ग, माझ्या काळजाला चरे पडतात. रडू नका माहितीये? आजी. मला लय वाईट वाटतो. माझ्या मालूचं लग्न नाही झालं तर खूप वाईट वाटत. शालू कशा म्हणजे दिवसाना कोणी पप्पी द्यायला ना रात्रीची मायेची झप्पी द्यायला कोणच नाही माझ्या शालू मालूच्या. गप ना ग. बोलू दे ग, मी तरी कोणाकडे मोकळी व्हायची. गप ना ग. मी कधी बोलले काय ग तुला? अगं तू नाही बोलत ग मालू, पण मी बहीण आहे ग तुझी. मला काय कळत नाही काय तू काय बोलतेस ते. बाई, शालू मला पण रडायला येईल आता. गप जरा. आजी त्या एवढं सांगतात तर करून टाका ना लग्न. कर ना ग मालू लग्न. आजी लग्न करून टाका ना. तेवढेच त्यांचे काका पण बिझी होतील. इकडे इथे काय साडी घ्यायला आलीस की माझ्या काकांचं लग्न लावायला आलीस या दुकानात? विचारत होते ना सर. काकांबद्दल. ऐका ना, काय लग्न ठरलं तर बस्ता बांधायला इकडेच यायचा. काय काय काही वाटेल ते बोलताय?
बसता कसला बसता काय माझ्या काकांचं लग्न बिग्न लावणार नाहीये मी इथे लग्न लावायला आलोय नाही लावायचं मला माझ्या काकांचं लग्न. माझ्या मालूचं कुठं चांगलं होत असेल तर लगेच येतो एक मोठ्या दाताचा राक्षस. अरे काय बोललात तुम्ही मोठ्या दाताचा राक्षस आहेस तू. आपला मामा नाही तुझं मागे एका मुलाची चांगलं लग्न जुळत होतं तर तुझं आधीचं लपडं सांगून लग्न मोडलं. त्या मामाचे पण याच्यासारखेच मोठे दात होते. दातांवर बोलायचं नाही माझ्या काही नाहीच आहे काय बोलण्यासारखं. बोलायचं नाही बोलतो मला सर चिडू नका ना तुम्ही प्लीज चिडू नका तुम्ही. अरे हो आहे त्यांचे दात थोडेच. अरे तुझं काय तुला काय प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम तसं नाही आपलं एक तुम्ही जाई ना दुकानात नाही निघून. तुम्ही जरा कडक बुंदी वाटताय थोडेसे म्हणून बाकी काही नाही. शांत थोडस आजी थांबा आजी ओ गप बसा आता तुम्ही. आम्ही बसले त्यांना घेऊ द्या ना साडी कशाला त्यांच्या मध्ये बोलताय तुम्ही. शांत बसा जरा शांत बसा. हा मॅडम कुठली आवडली मला ही आवडली. ही करायची फायनल मग. चालेल ही चालेल ना. नाव काय आहे काकांचं. वसंत मुटकुळ गोटे. कुठून सांगितलंस नाव आहे का पण काय हरकत नाही चालून घेईल माझी मालू आडनावाला. काय नाही चालून घेतलास याला माझी मालू पण घेईल. ऍक्च्युली आधी थोडासा त्रास होतो म्हणताना होतो ना. नंतर सवय होते. त्रास झाला होता तुला त्रास झाला होता थोडासा माझी मालू आडनाव बदलेल नाही तर एक मिनिट आमचं कुणी आडनाव बदलणार नाही कळलं जे आहे तसंच राहणार आहे. नको बदलूस गाडनाव त्यांना चालेल नको. आजी अरे शांत बसा तुम्ही जरा. मध्ये मध्ये काय जरा थांबा ना 2 मिनिटं. साडी घ्यायची सोडून मध्ये बोल पिंट्या पाणी दे त्यांना. कुठे आहे पिंट्या कुठे आहे पिंट्या 3-4 वेळा पिंट्याला आवाज देतो स्वतःच सगळं करतो आविर्भाव आणतो 10-15 लोक काम करतात त्याचा. सॉरी तुम्ही ही पिंट्या बोलताना स्वतःच जातो बेल बदलून. ही मस्त आहे घाल तू मला सांगतोय साडी मस्त आहे. मॅडम ही बघा ही बघा. नाही मला ही साडी आवडली. ही चांगली आहे ना ग साडी. हा बारीक बारीक फुलं पण आहेत याच्यावर. तुला आवडली मला आवडली मौसू तुला घे. नाही नको मला नको तुला आवडली अगं नाही ग मालू आता तुला बघायला याचा काका येईल ना तर घे तुला. नको मला तुला आवडली नाही अगं तुला घे तुला आवडली अगं माझ्याकडे खूप आहेत अशा. आजी तुम्हाला दोघींना नको असेल तर मी येऊ का मला खूप ए आवडली. बावळट तुझ्याच साडीचा पदर आहे कुठून घेशील वेगळा साडीचा फूट पहिले बायकांसोबत थांबू नको इकडे पर्स घे तुझी पर्स घे मला साडी ही साडी इकडे दे ती साडी. मला साडी नाही घ्यायची. नाही घ्यायची याच्या दुकानात तशीच आहे. तुमच्या साड्या तुम्हाला पाहिजे त्या घ्या. ऐका नाही घ्यायची साडी सर वाटेल त्याला बायकांसोबत बडबडत बसते त्यांना आवडली साडी सर. फॅनच्या खाली हवा लागते गेला बघ एवढा तापलाय. 25-30 जणांचे कान साफ करतोय आज. आज चालेल सँडल्स रोडला कान साफ करायला. खेड्यांनो नडग्या हाणल्या तुमच्या आईला तुमच्या. असं नाही बोल असं काही नाही बोलायचं. गिराईक घालवलं माझं तुम्ही. मग गप्पा बर का. आता 4000च्या साड्या घेऊन जायच्या इथनं त्याशिवाय जाऊनच देणार नाही तुम्हाला. या इकडे या. तुला कोणी सांगितलं आम्ही खरेदी करायला आलो होतो. मग आम्ही पत्ता विचारायला आलो होतो. काय हो साडी नाही घ्यायची तुम्हाला. ही काय साड्या आहेत तुझ्या दुकानात मला तर नाही आवडल्या बाबा साड्या. ए थेरडे निघाले नाही थांबायचंय मला. फुकटचा टाइम तुझ्या दुकानाला काही सोनं नाही लावलं. क्या बात है जबरदस्त परफॉर्मन्स. बघूया दर्दी हास्य रसिक काय म्हणतायत. प्रसाद सर माझ्याऐवजी मी पिंट्याला सांगतो कमेंटला. पिंट्या वा सर वा 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 मस्त क्लास. मला ही आयडियाच फार आवडली की पिंट्याला हाक भरून स्वतःच सगळं करायचं. अफलातून आयडिया होती. प्रथमेश मस्त होती कॉन्सेप्ट. अनुभवलीस कधी स्वतः बायको बरोबर साडीच्या दुकानात जाणं म्हणजे ठीक आहे. वनिता नवा फॅन्टॅस्टिक. तुम्ही पण फार गोड पेअर उभी गेलीत पृथ्वीक आणि चेतना. फार सतत तू त्याला चला ना साडी बघा चला ना. अशा बायका असतात अशा बायका असतात. मजा आली खूप मजा आली. वंडरफुल.
सई मॅम. चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. पृथ्वीक, तू अशा नवऱ्यांचं करेक्ट रिप्रेझेंटेशन केलं ज्यांना खरंच म्हणजे एखाद्याला जर नॉलेज नसेल किंवा त्यात इंटरेस्ट नसेल तर त्यांना असं आपल्याला हे कधी संपेल किंवा आपण इथून कधी निघतोय असंच फिलिंग येतं. आणि तू ते मस्त पोर्ट्रे केलंस. आय थिंक समस्त नवरा वर्ग तुझ्या या पात्राला खूप डोक्यावर घेईल. पिंट्या आणि सावत्या दोघंही मस्त होतात. पिंट्याची आयडिया फारच आवडली मला. नमा आणि तुमच्या दोघींची आयडिया होती. वा नमा, क्या बात आहे. सुंदर सुंदर. मला असं वाटतं नवीन पर्वात शालू आणि मालू म्हणजे इट इज द बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन्ड. इतकी सुंदर कॅरेक्टर्स ही दोन मिळाली आहेत. मजा आली. मंडळी, लोचन मजनू या जगावेगळ्या नावाचं एक निवेदक 2 गायकांच्या मागे हात धुवून लागलाय. बघूया आज काय हास्याची धुमस चक्री ते घेऊन येत आहेत. आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. कधी गोड कधी तिखट अशी चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले. नमस्कार 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 मंडळी. नमस्कार नमस्कार. हो ना हो ना हो ना मंडळी. हो ना हो ना. नमस्कार मंडळी, नमस्कार. तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गीत झंकार गुंजन संध्या, बेधुंद गाणी पावसाची. नमस्कार नमस्कार. आज आमचा 500वा प्रयोग आहे आणि आहे म्हणजे आहेच. हो ना हो ना हो ना. नाही, इथे बसलेल्या काही प्रेक्षकांना असं वाटत असेल की तो लोचन मजनू मनोमिलन हे बांडगुळ इथे येईल आणि आमच्या प्रयोगाचा बट्ट्याबोळ करेल, पण तसं होणं आज शक्य नाही. कारण अवीट कारण आपण सांग. हो हो सांगते. कारण आपण क्रूजवर आहोत समुद्रात आणि आता क्रूज सुटलेला आहे. जमिनीपासून आम्ही खूप लांब आलेलो आहोत. म्हणजे तो हो ना हो ना हो ना. आणि क्रूजवर आलेल्या माणसांच्या नावांची लिस्ट मी स्वतः जातीनं चेक केलेली आहे. त्यात लोचन मजनू हे कुठेही नाही. त्यामुळे आजचा 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार. 500वा प्रयोग होणार. 500वा प्रयोग होणार. प्रेक्षक जमलेले आहे. माफ करा, मला आनंद एवढा झाला. आपण पहिलं पुष्प लगेच माळायला घेऊया. चला. नमस्कार. माझी क्रूज मिस झाली, शेवटी मी पोहत आलो. नमस्कार रसिको. हो, मी एक 5 मिनिटात कपडे चेंज करून आलो. तोपर्यंत तुम्ही कळ स्वतः आलो रसिको. आलो. आता तो आला रे. म्हणून तो पाण्यात आला रे. तो पाण्यात आला. तो पाण्यात कसं काय आला? मनोमिलन जमीत कमी पडली, तो पाण्यात आला. हो ऐक मनो. पोहत आला. पाण्यात पोहत तो कसा काय आला पाण्यात? तो पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला तो? पाण्यात कसा काय आला? प्रयोग कॅन्सल करा. निघा सगळ्यांनी. पाण्यात उडी मारा. डेक कुठे आहे? मला पाण्यात उडी मारायची. डेक कुठे आहे? या बाजूला डेक नाही. मला पाण्यात उडी मारायची. तू इकडे बस. तू पाण्यात कसा आला? तू पाण्यात आला. जरा प्रयोग कॅन्सल कर. तू प्रयोग कॅन्सल कर. मनोमिलन शांत हो. कॅन्सल कर. शांत हो. ऐक मनोमिलन, ऐक ना. मनोमिलन, आपण प्रयोग नाही कॅन्सल करू शकत. आपण 100% पेमेंट घेतलेलं आहे मनोमिलन, आणि ते सगळे पैसे आपण खर्च सुद्धा केलेले आहेत. आपण का करतो असं? ऐक, आयोजक आपल्याला भेटले होते ना मगाशी. त्यांनी इथला सगळा खर्च आपल्याकडून वसूल केला. तर काय करणार आहोत मनोमिलन? ऐक, प्रयोग रद्द नाही करू शकत. आणि हे बाउन्सर बघतोयस ना तू,
ते आपल्याला पाण्यात टाकून देतील. मनोमिलन प्रयोग रद्द नाही करू शकत. कळतंय का तुला? आपण प्रयोग करूया. तू शांत हो. आपण प्रयोग मी बोलते. सॉरी, माफ करा, जरा मला जरा उशीर झाला. नमस्कार. मी बोलते, तू शांत हो. मनो शांत हो. मी बोलते त्यांच्याशी. शांत. ऐका ना लोचनजी, तुम्ही एवढं समुद्रातून पोहत पोहत येणं एवढं काही अडलं होतं का हो? एवढं कोणी कोणाच्या मागे लागतं का हो? ऐका ना, नका असं करू. अहो, सावली सुद्धा संध्याकाळी 7 सोडते. का असं वागताय तुम्ही? तुमच्यामुळे मनोमिलनची ट्रीटमेंट चालू आहे. कळतंय का तुम्हाला? पाणी पी. शांत हो. गोळी घेतलीस का? शांत हो. ऐका, हवं तर कोपऱ्यात बसा आणि पाण्यातले डॉल्फिन मोजा, पण नका करू सूत्रसंचालन. मी पाया नाही पडायचं. नका करू. नाही, हे बघा कसं आहे, मी इकडे आलो आणि सूत्रसंचालन नाही केलं तर मी देवाला काय तोंड दाखवू? नकाच दाखवू. नाहीच आहे बघण्यासारखं. नाही, मुद्दा तो नाहीये. हे माझे देव आहेत, माहितीये का तुम्हाला? हे माझे देव आहेत. मी करतो, व्यवस्थित करतो सगळं. मला लोचन मजनू म्हणतात. लोचट मजनू म्हणायला हवं खरं तर. नाही, असं करू ना. मी व्यवस्थित करतो. काही टेन्शन घेऊ नका. मी आहे, टेन्शन घेऊ नका. सगळं करतो मी. आलिया भोगासी. साहिलजी नमस्कार. नमस्कार रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू, म्हणजेच सत्यशील सरपोतदार. रसिको हो. रसिको अहो जातोय काय मासा होता तो, जिवंत पोहत आलो, मासा लुट करत होता. फेकून दे रे, तो कार्यक्रम सुरू कर ना. फेकून देतो. बरं, हरकत नाही. रसिको डुंबुक तू एवढा कसा निर्बुद्ध आहेस रे, मला सांग. करणीचा देव, पाण्याचा नारळ. देवाची करणी, नारळात पाणी, असं आहे ते. मूर्खा कुठला. कार्यक्रम सुरू कर, नाही तर नारळ फोडेन ना तुझा. मी सांगून ठेवतो तुला. एवढं चिडण्यासारखं काय कळत नाही. सुरू करा. बोलणार रे. रसिको, तू माझ्या उजवीकडे बसलेले आहेत. इथे बसलेले आहेत आणि त्यांच्या राईट हँडला बसलेले आहेत टिवटिव करीनी. अहो अविट रागिणी. टिवटिव करीनी काय? आणि जर मी टिवटिव करीनी असेल ना, तुम्ही वटवट सावित्रा. टिवटिव सावित्रा. एखादं निर्जन बेट दिसलं ना, लाथ मारून देईन तुला मी खाली. माझं काही चुकत असेल तर मला सांगा. नाही, असले विनोद मारू नका फक्त. नाही, तुमचं काही चुकतच नाही. हो, नाही, ठीक आहे. काहीच नाही, आमचं चुकतंय हो. आज पावसाची गाणी आहेत ना, त्यावर बोला. हो हो, मी बोलतो. रसिको, रसिको काय हे टोचलं? अरे शंख होता मगाशी पोहत आले का, वॉशरूम मध्ये अडकला होता. फेकून देतो. रसिको, क्या है पाऊस? क्या है पाऊस रसिको? क्या है रसिको? पाऊस क्या है रसिको? क्या है रसिको पाऊस? क्या है? रसिको, ये पाऊस है, ये ओवर एक्टिंग है रसिको. तो रसिको, रान प्रश्न एक उड़ता है, पाऊस क्या है रसिको? क्या है बारिश? सर आले, टेक्निकल रिहर्सल बोलवले. ये बारिश है, ये हरीश है. हरीश ये हरीश कसपटे अपना असिस्टेंट डायरेक्टर है. राउंड प्रश्न एकच उरता है रसिको. बारिश क्या है रसिको? क्या है रेन?
व्हाट इज रेन? रसिको राउंड राउंड कोई आके मेरे को काम मांडूंगा सांगोगे, मेरे को कान मान जवळून सांगोगे का हा पाऊस. कोणीतरी या इकडे अवेलेबल असेल तर मेरे मांडी के बैसे. अरे गपरे गपरे, तू स्वतःचा कसा कंटाळा येत नाही रे तुला? थुकत का नाहीस तू स्वतःच्या चेहऱ्यावर? आणि मांडीवर बसून सांगायची काय गरज आहे तुला? तुझ्या मांडीवर बसून का सांगायचंय सगळ्यांनी? तसं नाही, मी जसं गाण्याचा कार्यक्रम आहे, गाण्याबद्दल बोल. हो हो रसिको, हा बेधुंद हा शब्द ऐकला त्यावेळेला डोळ्यासमोर बच्चन साहेबाचं ते गाणं येतं. चित्रपट लुसलुसा. अरे गपरे, कोणाची चेन नाही रे? असं गाणं आहे ते, आणि लुसलुसा नाही रे चित्रपटाचं नाव, सिलसिला असं नाव आहे. रसिको, माझा जरा गाण्याचं नावाचा प्रॉब्लेम आहे रसिको. मैं मेरा नानू भाई. काय बोलतो माणूस? कुठे सुरुवात करतोस तू? कुठे जातोस? कोण माझा नानू भाई? बोलू सुरू करा ना कार्यक्रमाला. काय हा नाही सुरू करणार आहे? तू गप्प बसायचंयस आता. अर्धवट राहिलं काही चालेल, काही अर्धवट नाहीये, येतच नाहीये तुला. अर्धवट राहाय, चुप्प बस. हरकत नाही रसिको, आपण कार्यक्रम 500वा कार्यक्रम आहे. नमस्कार नमस्कार रसिको. पाऊस म्हटला की एकच गाणं आपल्या डोळ्यासमोर येतं. मी ओळखणार. नाही नाही आठवत नाही मला. कशाला पण सांगतोस? कशाला मी कशाला करतोस? येत होतं ना माझा फ्लो मध्ये होतो ना. असू दे तू गा. रसिको, पाऊस आणि बेधुंद याचं एक निराळच नातं आहे, मारेन. तर ह्याच नात्यावर एक तरल गाणं संगीतबद्ध केलंय श्री तुडुवे, श्री A.R. रहमानजी यांनी. गीत लिहिलेले आहे जावेद अख्तर साहेबांनी, आणि चित्रपट आहे लगान, गाणं आहे. माझी एक विनंती होती फक्त रसिको, हे जे सुरुवात आहे हे मी म्हणतो रसिको, गाणं हे कंटिन्यू अजिबात नाही. माझी झालेली ऐकायचं ना तुम्हाला. हो हो हे म्हणाले. स्वतः हो म्हणतोयस तू? कोणी हो म्हटलेलं नाही. ऐकायचं ना तुम्हाला माझ्या तोंडात. हे हो म्हणालेले तर तू एकदा फक्त प्रेक्षक बघताय का म्हणून? तू पाणी पी, शांत हो. मनोमिलन शांत हो. आज जरा शब्दांचा प्रॉब्लेम झाला, मला पाठ असतात, आज जरा प्रॉब्लेम झाला. बस, चांगल्या गाण्याची आणि वाट लावून टाकलेली आहे. मला ते गाणं गायचं होतं, मला पुढे असं गायचं होतं. तू गा ना, त्यांना मला नाही गायचं आता हे गाणं. तू गा, मी सूर देते. मला नाही गायचं आता. अरे मला नाही गायचं, तुला गायचं येतं का? माफ करा रसिको, हा असं मला नाही गायचं. चिडू नकोस, प्रेक्षकांवर चिडू नको. माझं नेमकं काय चुकतंय ते करते. राग आलाय मला ह्याचा. मी गाते, तू शांत पाणी पी. तुला सतत पाणी देत नका. अरे तुला त्रास होतो ना मग माझ्यावर. रसिका हो, माफ करा. मी आता आपल्या समोर माझं पुष्प सादर करते. का हसलास? नाही, एक वेगळा मूड करण्यासाठी मी हसलो. खूप सिरियस चाललंय. काय मूड करू नको. नाही ठीक आहे, हरकत नाही. बसा बसा, तुम्ही बसा. रसिका हो, मराठीत सुद्धा अनेक सुंदर सुंदर गाणी आहेत पावसावर. त्यातलंच एक अतिशय सुंदर गाणं मी सादर करणार. वा 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 वा. रसिका हो, चित्रपटाचं नाव आहे हा सावला खेळांचा. तू इथे ये. तू इथे तू पाणी पी. तुला सांभाळायचं, याला सांभाळायचं, काय काय करू मी? प्रेक्षक तू पाणी पी. तू पाणी पी. घरात दोघांनाही वेळ लागलं तर कसं चालेल? तू थांब, मी आहे ना. हा खेळ सावल्यांचा असा चित्रपट आहे ना. काय काय बोलेल हा? माझा गोंधळ हा सावला खेळांचा असं झालं. मी माफी तू नको ना बोलूस. ही एक चूक सोडलास, आयुष्यात मी दुसरी कधीही चूक केलेली नाही. मी मान्य करतो. सगळ्यात चेचत राहा, यानं माझी लायकी ती आहे. येतोस? नाही. मनोमिलन शांत. रसिका हो, माफ करा. मी दिलगिरी व्यक्त करते जे काही आता झालं इथे. सादर करते माझं गाणं. झालं ते आता पुढे. तू गा.
ऍक्च्युली ऐका, तोंडाने आवाज काढतो, तोंड मोकळाच आहे माझं. नका ना काही तोंडाने आवाज काढत होतो, ह्याच्यातून नव्हता, त्यामुळे तुम्ही काही धरलात तरी तोंड मोकळाच आहे. काढू मी गाऊ का? क्या बात आहे दादा, तू वेडा आहेस दादा, वेडा. प्रसाद सर, टायटॅनिक नंतर जर मला क्रूजवरचं काही आवडलं असेल तर हे स्किट. आता ना सम्या, म्हणजे तुझ्यातलं लेखक आता महाराष्ट्राला काय जगाला माहिती झालंय, पण बोलता बोलता मासा निघतो, शंख निघतो, हे लेखन नाही, हे किडे आहेत, किडे. ओमकार फॅन्टास्टिक, चेतना मस्त, फॅन्टास्टिक, ला जवाब. शेवटची आता तू समुद्रात उडी मारलीयस, आता तुला काय काय मिळेल आणि तू परत काय घेऊन येशील देव जाणे. वा वा वा, अफलातून. मंडळी, तो भाबडा कलाकार फक्त मेकअप रूम शेअर करण्यासाठी हो म्हणाला होता, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे झालं ते व्हायला नको होतं. आता काय झालं ते तुम्हीच बघा. एक्सक्यूज मी अरुण सर. एक्सक्यूज मी. कोण आहे? प्रथमेश सर. एक मिनिट आलो रे बाला, केवढी काय करताय? गुड मॉर्निंग सर. अरे व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. काय बसता? एक मिनिट. येस सर, हा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलोय सर. काय? इथे बाजूची जी मेकअप रूम आहे ना, हा. तिकडचं छप्पर गळतंय, हा. तर तिथे जो आर्टिस्ट आहे त्याची थोडी गैरसोय होतोय, तर 15 मिनिटं फक्त त्याला इथे तुम्ही ऍडजस्ट कराल का? 15 मिनिटं सर, प्लीज सर. अरे बस, अरे असं काय विचारतोस? बोलो त्याला, यारायस का तू? चालेल. अरे इंडस्ट्री मध्ये विचार, अरुण कदमची दोस्ती क्या है? लहान मोठा मोठा थोर माणूस काही बघत नाही तो, सगळ्यांना रिस्पेक्ट करत. अरे येतं काय? अरे बस बसाऱ्या, काम आहे. तू बस, येतं काय नाही. बल्गेरी मध्ये मिनी शूटिंग करायचं ना, बुल्गेरिया. काय लोक इकडची लंडन, स्कॉटलंड, अमेरिका, बुल्गेरिया. काही लोक काश्मीर मध्ये करतात शूटिंग. अरे मिनी बाहेर परदेशामध्ये, बुल्गेरिया मध्ये मिनी शूटिंग करायचं. अरे सनी केवल नि मी, केवल सनी केवल नि मी, म्हणजे तुम्हाला सांगतो व्हॅनिटी शेअर करायचं. बोल. गेला वसरे. असिस्टंट लोक असेच आहे. एक सिनियर माणूस काहीतरी सांगतो, गेला. मरू दे, आपल्याला काय करायचं. अन्यायाविरुद्ध असा बंड करून मी गुंड झालो तरी काही हरकत नाही. एक मिनिट या. सारे काय केलंस? असिस्टंट, मेकअप रूम मध्ये डुक्कर आहे. सर, अरुण कदम सर. मी डुक्कर? नाही 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 सर. काय केलंस वासरे? माझा बाथरूम टॉवेल काढलास तू? अहो नाही सर, मला वाटलं तो सर प्रोडक्शनने टॉवेल वाळत घातलाय खुंटीवरती, म्हणून मी तो काढला सर. सॉरी सर, माझी चूक झाली. प्रोडक्शन वसरे माझा यो पर्सनल आहे. हो सर, मला माहिती नव्हतं. हा बघा इकडे आहे. ऐक सर, जरा लादी खराब झाली, जरा पुसून घेतो. माझा कोचिम कॉस्ट्युम. काय केलंस त्याचं? हा सर, तुमचं कॉस्ट्युम आहे? ओ सर, सॉरी सर, मला माहिती नव्हतं. सॉरी सर. सर मी नवीन आहे सर, मला माहित नाही सर. प्लीज त्यांना सांगू नका, नाही तर माझा रोल जाईल सर.
ठीक आहे वसाऱ्या. सर मला वाटलं प्रोडक्शनचं आहे म्हणून मी ते वापरलं. बाकी याऱ्या प्रोडक्शन फक्त एक पाण्याची बाटली देते ने टिश्यू देतो, बाकी काही नाही दे. सर मला खूप तहान लागली, मी थोडं पाणी पिऊ? अरे विचारतो काय याऱ्या, माझी पाणी टी पे बिंदास. थँक्यू सर. वसारे घाबरवशील. अरे पण पचकन येतो सांगावर. रिलॅक्स राहा. संपलं. सॉरी सर, फक्त लक्षात नाही आलं सर. सर माफ काय करा सर. केलंस वसारे तू, अंगावर चुकलंच म्हणजे. नाही सर, ते चुकून झालं सर, चुकून सर. तर कसं झालं वसारे? एकच बाटली होती वसाऱ्यात, ती पण संपवलीस. घरातून असं झालास, ब्रश बिश नाही इथं गेलीस तू? नाही सर तहान लागलेली म्हणून पाणी प्यायलो. अरे पण प्रोडक्शन वाला पण एकच बाटली देतो ना रे. काय एकच बाटली का सर? उरलेल्या बाटल्या मी घरी घेऊन जातो ना म्हणून. सर सॉरी सर, माझ्या लक्षात नाही आलं. आता मी पाणी कसं पिऊ वसारे? सर मी बाथरूम मध्ये भरून आणून देतो ना. अरे घाणे ना पाणी पिऊ मी? कुठल्या तरी तल्यातून भरून आणतात ते पाणी प्यायचं मी? नाही सर, नाही माझी चूक झाली सर, मला माफ करा. एकच बाटली होती ना वसाऱ्या. हो सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर, खूप. सर आपण एक सेल्फी काढूया सर. अरे नको कपडे बरोबर. सर सेल्फी बायकोला दाखवलं ना, माझी आई बायको अरे पण खुश कपडे बरोबर होते. असं ते ना सर, या ना काढा. बरं ठीक आहे. सॉरी सर, तुम्ही पटकन लक्षात काय एकदम आवरा कशाला ओरडलंच वसारे? नाही, ते एकदम विचित्र काहीतरी दिसलं म्हणून. सेल्फी काढतोस? हो सर फिल्टर ऑन करतो. सर फोटो बघून ना माझी आई बायको इतकी खुश होणार आहे ना सर बसू शकतो? बसू? अरे रिलॅक्स वसारे, एकदम टेन्शन घ्यायचं. पहिल्यांदाच एका सुपरस्टारच्या केबिन मध्ये येऊन सर बसलोय मी. अरे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अरे तू कुणाला पण विचार, मी कोऑपरेटिव्ह आर्टिस्ट आहे. अरे बुल्गेरियामध्ये मी जायचो ना, तिकडे सनी केवल आणि तो आम्ही एकत्र व्हॅनिटी शेअर करायचो. तुला सांगतो खरं तर एक सुंदर अशी पोरगी यायची आणि ती मला अशी बोलायची, एक्सक्यूज मी बुल्गेरियाची गोष्ट माझी कोण ऐकूनच घेतली. हाय आता जरा बरं वाटलं. सफरचंद? हो सर द्या ना. नाही अरे आहे बघ. अरे हॅलो सर तुम्ही मागे उभं राहा सर, जीव जाईल आता कधीतरी. विसरलो तुम्हाला ना. अरे काय घेणार वसाऱ्या, चारी बाजूनी कोरलेस तू. आता काय देठ खावतो मी. अरे सभ्यता म्हणून मी तुला सफरचंद विचारलं खाणार का, एक फोड कापून देणार होतं तर अक्का खाल्लास तू. नाही सर, तुम्ही म्हणाला सफरचंद म्हणून मी घेतलं सर. काय करायचं तुझं वसारी, अशी फालतूगिरी करतो. मी माझा पर्सनल आणला होता ना, तो पण तू खाल्ला. चूक झाली सर प्लीज हे बाहेर सांगू नका, नाही तर सर माझा रोल. सर मला भूक लागली, मी जरा काहीतरी खातो डबा. सर खाणार? मी नाही, 2 वाजता. का सर? अरे माझ्या बायकोने ड्रायफ्रूट भात म्हणा दिलाय बोल. मी नंतर खाणार आरामात. क्या बात आहे. तुझ्या डब्यात काय आणलेस तू? ड्रायफ्रूट भात खाणार? तुमचा डबा आहे? माझा डबा खालास तू? काय केलंस वसाऱ्या? अरे दिलायचं नाही तर तिकडे फेकायचं, ह्याच्यात तुझे टाकलंस तू. नाही सर मी करतो ना व्यवस्थित. हे बघा सर आता नाही करणार सर, घ्या ना. अरे वसाऱ्या आता कसं खाऊ मी वसाऱ्या, सगळं त्याच्यामध्ये तू. सर मला वाटलं प्रोडक्शनचा डबा आहे म्हणून मी सर खाल्ला सर, मला माफ करा सर. प्रोडक्शन वाला असा डबा देतात? सर 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 तुम्ही माझा डबा खा ना, माझा डबा खा सर. सर एकदम टेस्टी डबा आहे, तुम्हाला सांगतो. घ्या ना सर. हे बघा भाकरी आहे, हे बघा. अरे मेथीची भाजी? मेथी? हो सर घ्या ना सर एक घास घ्या ना, एक घास घ्या ना. मला खायचं. अहो सर खरंच सांगतो तुम्ही खा. ऐक सर माझ्या बायकोला कळलं ना. मी डबा मागवतो.
सर म्हणजे बायकोला कळलं की तिच्या हातचं बनवलेलं तुम्ही चाकलत, तिला खूप आनंद होईल सर. पण मला नको हा डबा. मग माझा मी मागवतो. सर मी तुम्हाला भरवतो. माझं ऐक ना मला. सर घ्या. अरे नको ऐक प्लीज. मी भरवतो. कसं वाटलं सर? है ना? थँक्यू यार. हा तुला सांगतो बुल्गेरियामध्ये मी शूटिंग करत होतो ना, माझी तिकडची गर्लफ्रेंडने याचा डबा आणला. हा सेम टू सेम असं तू भरवलं, म्हणजे मला भरवलंच ना तू तसंच तिने मला असा. हो. काय झालं सर? सर काय झालं? तिखट लागलं सर? अहो सर तो मिरचीचा ठेचा आहे, तिखट लागणारच. मिरचीचा ठेचा सर. सर पाणी. अहो सर पाणी नाही सर. सर बाथरूम मधून आणून देऊ का भरून तुम्हाला? लागलं. हाय सर. इज देअर एनी प्रॉब्लेम सर? हाय सर. हाऊ आर यू सर? समथिंग इज प्रॉब्लेम. मेथड ऍक्टिंग. बथड ऍक्टिंग. एक मिनिट तू कोण? सर मी कार्यकर्ता सर. अच्छा. मी डिरेक्टर श्याम. ओ सर. अरे पाया काय पडतो, रोल चांगला कर. सर तुम्ही सीन वाचलात सर? सर एकदा परत वाचूया सर. नाही याच्यासाठी सर काय नवीन आर्टिस्ट आहे, नंतर तो तुमच्या समोर फापलला, तुम्ही म्हणता की कोणाला धरून आणलंय, चिडचिड करता, म्हणून सर फॉर माय सेक सर आय रिक्वेस्ट यू सर प्लीज. अरे नाही सर तिकडे नंतर प्लीज सर रिलॅक्स प्लीज. माझ्यासाठी सर. माझ्यासाठी. तयार झाले ते. हे बघ अरुण सर तुझ्यासोबत काम करतायत, तुझं भाग्य आहे. संधीचं सोनं करा, नीट कर. एकदा वाचून दाखवा, एकदा माझ्यासमोर करून दाखवा एकदा. भाई माझा ऐका, राडा करू नका. निवडणूक तोंडावर आली आहे भाई माझा ऐका. निवडणुकीत आपण हरू भाई. सर कुठलं स्कूल आहे? यांचं स्वतःच स्कूल आहे. नाही पण ते असं का करतायत ते? सर फोड आलाय. कुठे? जिभेला आलाय, जिभेला. अरे देवा, आता 2-3 दिवस तरी लागतील सर बरं व्हायला. 2-3 दिवस? हो सर. नाही तो प्रोड्युसर माझी वाट लावेल. सर काय झालं त्याच्यामध्ये? तुला नेत्याचे डायलॉग पाठ आहेत? हो सर एकदम पाठ आहेत. बोलून दाखव. थंड राहण्यापेक्षा बंड करून गुंड झालेला मला केव्हाही आवडेल. अरे तू अंगार आहेस, कमाल करतोस तू. तू नेता कर. सर मी? तू कर. सर नको सर, ते सिनियर आर्टिस्ट आहेत, ते रागवतील. मी सांगेन त्यांना, तू कर. सर मी त्यांचा फॅन आहे. असे आदर्श ठेवू नको, उद्ध्वस्त होशील. सर हे मॅनरिझम आहे ना सर, हे मला खूप आवडलं. इट इज आउट ऑफ द वर्ल्ड सर. पण हे ना नेत्याला नाही जात, कार्यकर्त्याला जात. हा सर तुम्ही कार्यकर्ता व्हा. प्रथमेश. येस सर. तू नेते. येस सर. बोल सर. आता हे नेता आहेत आणि हे कार्यकर्ता. लक्षात ठेव. आता हे नेता आणि हे येता जाता. चल करेक्ट. तू नेता सर, तुम्ही कार्यकर्ता. हो सर. काय झालंय सर? तिखट लागलंय सर. माझ्याकडे गुळाचा खडा आहे, तुम्हाला देऊ का मी? क्या बात है परफॉर्मन्स, क्या बात है. आपण थेट जाऊया दर्दी हास्य रसिकांकडे. सई मॅम. खतरनाक परफॉर्मन्स होता. संकल्पना उत्तम, सादरीकरण त्याहून उत्तम. आणि आम्ही सगळे तुमच्या व्हॅनिटीत आज येतो. आम्हाला सगळ्यांना बुल्गेरियाची कथा एकदा सांगून टाक. मस्त. मंडळी, तुमच्या समोर विनोदाचे नवीन नवीन फंडे घेऊन आम्ही येणारच आहोत तुम्हाला हसवायला. पण सध्या वेळ झाली निरोपाची. तेव्हा बघत रहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.